रेस्क्यू सेंटर घोटाळा वन्यजीव लाईव्ह प्रॅक्टिकल मटेरियल बनले. पुणे बावधान येथील आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट संचालित वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये जखमी प्राण्यांचा गैरवापर होत असल्याचे अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. 15 मार्च 2024च्या कराराचे उल्लंघन करत रुग्ण वन्य प्राण्यांचा उपयोग विदेशी प्रशिक्षणार्थी पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्रॅक्टिकल मटेरियल म्हणून करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार भारतीय वन कायद्यांची थेट पायमल्ली आहे. क्राईम करप्शन कंट्रोल असोसिएशन (CCCA)ने याला वन्यजीव संरक्षणावरील भीषण कलंक संबोधले आहे. हे उपचार नसून अनधिकृत वैद्यकीय प्रयोग आणि प्राण्यांच्या हक्कांचं उल्लंघन आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकाऱ्यांची संमती. परदेशी प्रशिक्षणार्थ्यांकडून इंटर्नशिप फीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याची दाट शक्यता असून यामुळे FCRA ॲक्ट 2010चे गंभीर उल्लंघन होण्याची शक्यता आहे. या गैरव्यवहारात काही विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे मूक सहकार्य किंवा जाणून-बुजून दुर्लक्ष असल्याचे संकेत असून त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईची मागणी आहे. CCCAची 5 तात्काळ कारवाईची मागणी. CCCAने त्वरित उच्चस्तरीय FIR आणि आरोपपत्र दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या प्रमुख 5 मागण्या. ऑपरेशन्स तात्काळ निलंबित करणे, वन्यजीव संरक्षण कायदा, पशुक्रूरता प्रतिबंधक कायदा आणि FCRA ॲक्टसह कठोर कायद्यांखाली FIR नोंदणी, आर्थिक व्यवहार, CCTV फुटेज आणि उपचार नोंदींची फॉरेन्सिक तपासणी, दोषींवर विभागीय तसेच गुन्हेगारी कारवाई. तपास पूर्ण होताच सक्षम न्यायालयात चार्जशीट आरोपपत्र दाखल करणे. CCCAने हा वन्यजीव संवर्धनाच्या नावाने चालणारा गुन्हेगारी उद्योग असल्याचे म्हटले असून दोषींवर कायद्यातील सर्वात कठोर तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.